नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे जीबीडी फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये। या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपण तार कशा पद्धतीने ओढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता तार ओढण्याचं काम आपलं चालू झालेलं आहे आणि तार विकत घेताना आपण टाटा ग्रीन कंपनीची 3 mm जाडी असणारी तार विकत घेतलेली आहे। एकूण 220 ते 230 किलो आपल्याला तार लागणार होती आणि या तारेसाठी आपल्याला 107 रुपये प्रति किलो या हिशोबाने 24,000 रुपयांचा खर्च झालेला आहे। आणि या काही लाईनींना आपण तार ओढून घेतली आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक लाईनीसाठी आपण 4 तारा ओढून घेतलेल्या आहेत। त्यासाठी आपल्या अँगलला होल होते, त्या होलमध्ये पास करून ही तार ओढून घेतली आहे। आणि मागील भागामध्ये जसं आपण पाहिलं की तानासाठी सुद्धा आपण जागा सोडली होती, तर प्रत्येक लाईनीला या कडेला 2 ताण आणि त्या कडेला 2 ताण हे आपण ओढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता आत्ता काही लाईन आपल्या तयार झालेल्या आहेत। यानंतर मित्रांनो आपण आलेलो आहे बांबू घेण्यासाठी। आपल्या झाडाला लागवडी नंतर आधार मिळण्यासाठी हे बांबू आपण विकत घेणार आहोत। एकूण 6 फूट लांबीचे हे बांबू आपण विकत घेत आहोत आणि प्रति बांबू आपल्याला 10 रुपये प्रमाणे आपण एकूण 1000 बांबू विकत घेतलेले आहेत आणि यासाठी आपला खर्च झाला आहे 10,000 रुपये। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, बांबू लावून घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी शेणखत आणि त्यासोबत 24-24च्या 2 बॅग्स मायक्रोन्यूट्रियंट आणि निंबोळी पेंट टाकून घेऊन त्याच्यावरती मल्चिंग पेपर आपण आथरून घेतलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे गाडल्यानंतर आपण प्रत्येकी 2-2 फुटावरती हे बांबू लावून घेत आहोत। आपण ट्रेलिस पद्धतीमध्ये मित्रांनो, अति घन पद्धत याला म्हणतात। या पद्धतीमध्ये आपण 2-2 फुटावरती ड्रॅगन फ्रूटची लागवड करणार आहोत। ट्रेलिस पद्धत म्हणजे अतिघन पद्धत मित्रांनो। आणि या पद्धतीमध्ये आपण जसं की पाहिलं की 2 सिमेंटच्या पोलमधलं अंतर आपलं हे 10 फूट आहे आणि 2-2 फुटावरती आपण बांबू लावून घेत आहोत। प्रत्येक बांबूच्या बाजूला 2 ड्रॅगन फ्रूटची रोपं आपण लावून घेणार आहोत। आणि हे बांबू लावण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही बेडमध्ये जर पाणी देऊन घेतलं आणि बेड चांगला ओला करून घेतला तर त्यामुळे तुमचं जे शेणखत आहे ते सुद्धा थंड होईल आणि बांबू तुम्हाला खोदताना जास्त मेहनत करावी लागणार नाही। हे बांबू लावून घेतल्यानंतर मित्रांनो, आपण हे बांबू चांगल्या पद्धतीने एका जागी राहावेत यासाठी हे तारेला आपण बांधून घेत आहोत। या भागामध्ये इथेच थांबतो मित्रांनो। चॅनलच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।